आणि आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन। कुसुमाग्रजांचं जन्मगाव असलेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या शिरवाडे वणीगावची ओळख आजपासून कवितेचं गाव अशी झाली आहे। गावातल्या पहिल्या कवितेच्या दालनाचं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते। कुसुमाग्रजांच्या कवितेच्या या गावामध्ये एकूण 15 दालनं उभी केली जाणार आहेत। मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि शिरवाडे वणी ग्रामपंचायतीच्या वतीनं हा अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात येतोय। कविवर्य कुसुमाग्रज अर्थातच वि.वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस, त्यांचा जन्मदिवस करता मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा हा केला जातो। आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या वतीने आज एक अनोखा आणि आगळावेगळा उपक्रम हा राबवला जातोय। कुसुमाग्रजांचं जन्मगाव हे नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी इथे आहेत आणि याच शिरवाडे वणी गावाला आज कवितेचे गाव म्हणून दर्जा जो आहे तो बहाल केला जाणार आहे। त्या गावाला आता कवितेचं गाव म्हणून त्याची घोषणाही केली जाणार आहे। आज याची घोषणा ही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्तेही होणार आहेत। यासोबतच एकूण 15 कवितेचे दालनं जे आहेत ती ते उभी केली जाणार आहेत। त्यातल्या पहिल्या दालनाचं देखील आज उद्घाटन होणार आहे। हेच ते दालन आहेत ज्याचं उद्घाटन थोड्याच वेळात होणार आहे। आपण जर बघितले तर संपूर्ण इथे तयारी पूर्ण झाली आहे। फुलांची आकर्षक अशी सजावट इथे करण्यात आली आहे। यासोबतच कुसुमाग्रजांच्या कविता देखील ठिकठिकाणी बघायला या मिळणार आहेत। माझ्यासोबत आत्ता राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक आहेत देवरे सर, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, कसा हा एकंदरीत उपक्रम आहे? पुस्तकांचं गाव, आपण ही संकल्पना ऐकली असेलच। याच धर्तीवर कवितेचंही गाव असावं असं शासनाचं आणि आमचे माननीय मंत्री महोदय श्री उदयजी सामंत यांचं स्वप्न होतं। आणि याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव आणि एक कवितेचं गाव आता आम्ही हाती घेतलं आहे। हे खऱ्या अर्थाने दुसरं कवितेचं गाव आपण आज माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत यांच्या हातून आज उद्घाटन आणि घोषणा करत आहोत। पहिलं गाव हे कवी मंगेश पाडगावकर यांच्या उभा दांड्याला आपण उभारलं आहे। ते कार्यान्वित झालं आहे, कार्य करत आहेत। तिथं अनेक साहित्यिक येत आहेत, कवितेचा आस्वाद घेत आहेत। आणि याच धर्तीवर आता कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी आज खऱ्या अर्थाने ही त्यांना श्रद्धांजलीच आहे असं मी समजतो। आणि आज त्याचं पायाभरणी ही होते आहे। हा प्रकल्प हा गावा पातळी ते शासन असा दोहो मिळून आपण करत असतो आणि गावाची, ग्रामस्थांची भूमिका अत्यंत अनन्यसाधारण अशीच असते। एकंदरीत आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालेला होता आणि आता राज्य सरकारच्या या अनोख्या उपक्रमामुळे निश्चितच मराठीचा गौरव होणार हे जवळपास निश्चित आहे। कॅमेरामॅन के. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, शिरवाडे वणी, नाशिक।